अकृत्रिम या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर अकृत्रिम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो सहज. त्याच्यानंतर अखंड या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर अविच्छिन्न. अविच्छिन्न. ओके. त्याच्यानंतर दुसरा अगडबंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अगडबंब या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लठ्ठ म्हणजे मोठा. ओके. पुढे अगत्य या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे मित्रांनो आपुलकी. कोणता? आपुलकी. पुढे आहे मित्रांनो अग्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अग्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ते आहे मागील भाग. कोणता आहे? मागील भाग. पुढे आहे अगाध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अगाध म्हणजे काय? अथांग. ज्याचा थांग लागत नाही असा अथांग. ओके. पुढे अग्रणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नायक. जो अग्रभागी राहतो, जो समोर राहतो तो नायक. पुढे आहे अग्नी. 8वा नंबर. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वन्ही. कोणता? वन्ही. पुढे अघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अघ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो पाप. त्यानंतर आहे 10वा प्रश्न. अघटित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अघटित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो अद्भुत. कोणता आहे? अद्भुत. पुढे 11वा. अघोर या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? अघोर. अघोर या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे मित्रांनो भयंकर. कसा? भयंकर. पुढे प्रश्न 12वा. अचपळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अचपळ. अचपळ या शब्दाचा समानार्थी आहे मित्रांनो चंचल. कोणता आहे? चंचल. पुढचा शब्द आहे मित्रांनो अचरट. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अचरट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अविचारी. पुढे प्रश्न 14वा. अचाट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याचा पर्याय क्रमांक ब फार. ठीक आहे. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका होती. या प्रश्नपत्रिकेचा आपण अभ्यास घेतलेला आहे. धन्यवाद.